मित्रांनो, टेट परीक्षा 2025च्या निकालाचे गुणपत्रक ज्या विद्यार्थ्यांनी काढून घेतले नसेल त्या विद्यार्थ्यांसाठी आज शेवटची संधी। त्यामुळे 31 तारखेनंतर तुम्हाला मार्कशीट डाउनलोड करून घेता येणार नाही। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपली मार्कशीट डाउनलोड केली नसेल त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आपली मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला Google Chrome या ऑप्शनवरती क्लिक करावे लागेल। Google Chrome या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। त्यामध्ये मित्रांनो आपल्याला Google Chromeचा सर्च बॉक्स दिसेल। त्यामध्ये आपल्याला टेट हे टाईप करून घ्यायचे आहे। टेट टाईप करून घेतल्यानंतर फर्स्ट ऑप्शन टेट रिझल्ट 2025 ऑप्शन दिसतोय, त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल। फर्स्ट ऑप्शन मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हा ऑप्शन दिसतोय, त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। आपल्याला मित्रांनो रुलरच्या सहाय्याने खाली यावं लागेल। रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर आपल्यासमोर रेड कलरची एक लिंक दिसेल। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 निकाल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला राईट साईडला एक डायलॉग बॉक्स ओपन झालेला दिसेल। त्यामध्ये ब्ल्यू कलरमध्ये आपल्याला एक नवीन लिंक दिसेल, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 गुणपत्रक डाउनलोड वेब लिंक यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। आपल्याला राईट साईडला लॉग इन क्रेडेंटाईल हा ऑप्शन दिसतोय। त्यामध्ये फर्स्ट डायलॉग बॉक्स रजिस्ट्रेशन नंबरचा दिसतो। यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर येथे आपल्याला टाईप करावा लागेल। मित्रांनो, मी माझा रजिस्ट्रेशन नंबर येथे टाकून घेत आहे। तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर किंवा तुमचा रोल नंबर येथे टाकून घेता येतं। रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर सेकंड ऑप्शन पासवर्ड और डेट ऑफ बर्थ विचारेल। यामध्ये तुमची डेट ऑफ बर्थ येथे व्यवस्थित टाकून घ्यायची आहे। मित्रांनो, डेट ऑफ बर्थ टाईप करताना एक गोष्टची काळजी घ्यायची आहे। डेट टाईप करून घेतल्यानंतर तुम्हाला डॅश द्यायची आहे। डॅश टाईप केल्यानंतर तुम्हाला मंथचे 2 डिजिट टाईप करून घ्यायचे आहे। मंथ टाईप केल्यानंतर परत डॅश द्यायची आहे। डॅश दिल्यानंतर तुम्हाला वर्षाचे शेवटले 2 डिजिट टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कॅप्चाचा डायलॉग बॉक्स दिसतील, त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून पुढे जायचं आहे। लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर तुमची मार्कशीट डाउनलोड झालेली दिसेल। मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला मार्कशीट डाउनलोड करून घ्यायची आहे। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आपली मार्कशीट डाउनलोड केलेली नसेल त्यांच्यासाठी ही शेवटची संधी। याच्यानंतर तुम्हाला 31 तारखेनंतर तुम्हाला तुमची मार्कशीट डाउनलोड करता येणार नाही। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी मार्कशीट डाउनलोड केली नसेल त्यांनी डाउनलोड करावी, सेव्ह करावी। कारण पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना आपल्याला आपल्या मार्कशीटची गरज भासणार आहे। मित्रांनो, मार्कशीट कशी डाउनलोड करायची या संदर्भात सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितली आहे। मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।